शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांचे असणारे अंगरक्षक म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी ज्यांची आहे ते आदरणीय संतोषजी एसने या ठिकाणी उपस्थित आहेत। व्यासपीठाच्या मध्यभागी आपण त्यांना सन्मानित करतोय। सन्माननीय संतोषजी एसने। बंडे मारुती सेवा मंडळ आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026च्या निमित्तानं विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांना आपण सन्मानित केलेलं आहे। पोलीस प्रशासनातलं एक कर्तव्यदक्ष असं नाव सन्माननीय संतोषजी एसने यांचा विशेष सन्मान बंड्या मारुतीच्या व्यासपीठावरती करताना विशेष आनंद होत आहे। आजचे महत्त्वाचे क्षण थँक्यू व्हेरी मच। ओ टू कॉम्बॉक्स। धन्यवाद सर्व प्रेक्षकांचा। मॅच क्रमांक 5 ला सुरुवात होते। दिवस क्रमांक 3 आपण पाहतो। एका बाजूला तामिळनाडू क्लब पाहायला मिळतोय तर एका बाजूला यूपी योद्धा या दोन संघांमध्ये शेवटचा सामना पाहायला भेटेल। मॅच क्रमांक 15 ऑल ओव्हर चढाईसाठी जर्सी क्रमांक 27 विश्वा चढाईसाठी डाव्या बाजूने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय। चांगली चढाई पाहायला भेटेल। याच्या माध्यमातून थोडासा फुटवर्क प्रॉपर पाहायला मिळत आहे। रनिंग हँड टच मारण्याचा प्रयत्न होता। एमटी रेड आपल्याला पाहायला भेटेल। जर्सी क्रमांक 3 मध्ये चढाईपट्टू मोनू तिसरी चढाई आपल्याला पाहायला मिळते। या तिसऱ्या चढाईमध्ये मोनू काय कामगिरी करेल हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे। थोडासा रनिंग हँड टच मारण्याचा प्रयत्न आहे। तामिळनाडूचं थोडंसं कॉलिंग अप पाहायला मिळतं प्रत्येक खेळाडूकडून। बोनस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, फुटवर्क चांगला आहे, वेळ घेतला खेळाडूने आणि या ठिकाणी चांगला प्रॉपर शॉट करण्याचा प्रयत्न। 2 पॉइंट्स या ठिकाणी मोनू याला मिळतील। जर्सी क्रमांक 16 पशुपती आणि त्याच्या समवेत पुन्हा इथे थर्ड रेड पाहायला मिळते। विश्वा चढाई करण्यासाठी पाहायला मिळतोय। जर्सी क्रमांक माफ करा धरणीधरण त्याला देखील बाद केलाय टीम यूपी योद्धा। चढाईसाठी धरणीधरण होते, उंच खेळाडू आहेत, चांगला फुटवर्क होता। कुठेतरी चुकी झाली आहे। बोनस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता आणि बोनस अटेम्प्ट करता करता आपल्याला यूपी योद्धाचे दोन्ही खेळाडू पाहायला मिळत आहेत। सौरभ या ठिकाणी होता डावे मध्य रक्षक। चांगला डॅश पाहिला आपण। यस सर जी। केडी देसी रॉक नॉन स्टॉप हरियाणा सॉन्ग प्लीज प्लेड प्लीज। सर जी मुंबई में 10:15 हो चुके। आपके यहाँ पे वही टाइम रहेगा बट 10 बजे तक की टाइम है एज अ साउंड बजाने के लिए। उसके बाद साउंड बजा नहीं सकते, इसके लिए हम दिल से आपके क्षमा चाहते हैं। गुणफलक पाहायला भेटेल। यूपी योद्धा 3 तामिळनाडू क्लब 1। चढाईसाठी जर्सी क्रमांक 27 विश्वा चढाई करतोय तामिळनाडू क्लब कडून। रनिंग हँड टच अप्रतिम पाहायला मिळतोय। जर्सी क्रमांक 12 वंश याला बाद करताना विश्वा आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा चढाईसाठी जर्सी क्रमांक 8 मध्ये पाहायला भेटेल यूपी योद्धाचा खेळाडू उदय। उदयची चढाई आपल्याला पाहायला भेटेल। फुटवर्क चांगला आहे। जरूर या खेळाडूकडे ताकद पाहायला भेटत नाही परंतु चांगला फुटवर्क आहे। ताकद नसली तरी चालेल कारण की प्रत्येक या ठिकाणी गॅप काढण्याचा प्रयत्न, मधून निसटण्याचा प्रयत्न होता, असफल राहिला खेळाडू उदय। आणि उदयची देखील या ठिकाणी आपल्याला पकड होताना पाहायला मिळते आहे। जर्सी क्रमांक 05 मध्ये आपण पाहिला दीपक, चांगलं टॅकल केलं दीपकने। सेल्फ आउट होताना पाहायला भेटेल जर्सी क्रमांक 16 मध्ये तामिळनाडूचा खेळाडू पशुपती। यूपी योद्धा संघ कालच्या दिवसामध्ये यांनी धमाकेदार सुरुवात केली होती, प्रश्नच नाहीये। काय खेळ केला होता आणि या ठिकाणी तामिळनाडूला देखील सिच्युएशन आहे तशी पण पाहावे लागेल मित्रांनो। प्रेक्षक वर्ग ह्या मॅचच्या माध्यमातून का शेवटचा सामना आहे। यूपी योद्धा पूर्ण चमू घेऊन मैदानात उतरलेला आहे।
शुभम चौधरी, यस 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 नक्कीच शुभम चौधरी युपी योद्धाच्या टीम मधून खेळतोय, परंतु आता तो इन टीम नाही आहे. सत्यम यादव ते डगआउट मध्ये बसलेत. चांगले अनुमान उडी मारण्याचा प्रयत्न होता, चांगलं हवेत उडाला होता खेळाडू. जर्सी क्रमांक 5 चा खेळाडू आपण पाहिला, चांगला टॅकल पाहायला भेटला तामिळनाडू क्लबच्या खेळाडूकडून. शेवटचा सामना आहे, प्रेक्षक देखील या शेवटच्या सामन्याकडे आपल्याला पाहायला मिळतात या मैदानामध्ये. परंतु उद्या सर्व बाद फेरीचे सामने आहेत. या बाद फेरीच्या मॅच मध्ये उद्या मैदान संपूर्ण टाईट होणार, फुल होणार, त्यात काही शंका नाही आहे. उद्या मुंबईतले सर्व प्रेक्षक, आमचे प्रेक्षक वर्ग, प्रेक्षक मायबाप या आमच्या श्रमिक जिमखान्याकडे येताना पाहायला मिळतील. भवानी राजपूत नाही खेळत आहेत या ठिकाणी. पॉइंट्स टेबल आपल्याला तमिळनाडू क्लब 5 आणि यूपी योद्धा 4. खत्रीगेड़ी पॉइंट्स टेबल आपके माध्यम से मैं आपको बताना चाहता हूँ. यूपी योद्धा 4 पॉइंट और तमिलनाडु क्लब 5 पॉइंट, 1 पॉइंट टू लीड तमिलनाडु क्लब. थैंक यू वेरी मच. तमिलनाडु के जर्सी नंबर 16 के खिलाड़ी पशुपति रेड करते हुए और यहाँ पे पकड़े भी जाते हुए मिलेंगे पॉइंट. थोड़ी और ताकत मिलती पर जर्सी नंबर 3 मोनू टाइम पे आ चुके और उन्होंने जो हाथ उनका पकड़ के सीधा अंदर कर दिया, नहीं तो 1 2 3 4 5 खिलाड़ी आज बाहर हो जाते, उसमें कोई संदेह नहीं है. यस सर, थैंक्स सर जी. इसकी बार और मोनू रेड करते हुए दाई और से. अच्छा इनका फुटवर्क है, हर रेड में कुछ ना कुछ नया करने की कोशिश कर रहे हैं मोनू. इस बार उनकी एम्प्टी रेड यहाँ पे दिख रही है. तमिलनाडु के 23 जर्सी नंबर धरणीधरन. या स्पर्धेच्या निमित्तानं राजे फाउंडेशनचे सन्माननीय सरचिटणीस आदरणीय रोहितजी पिसाळ या ठिकाणी उपस्थित होतात. वेलकम सर, मनपूर्वक स्वागत आहे आपलं. बड्ड्या मारुती सेवा मंडळ आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026च्या आजच्या 3ऱ्या सत्रातली आपण महत्त्वाची लढत चालली, शेवटची लढत आपण पाहतोय. मी विनंती करणार आहे बड्ड्या मारुतीच्या वतीनं आदरणीय सन्माननीय रोहित पिसाळ यांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया. यूपी योद्धा आणि तमिळनाडू क्लब यांच्या दरम्यानच्या लढतीचे आपण साक्षीदार आहोत. दरम्यान व्यासपीठावरती विशेष सन्मान राजे फाउंडेशनचे सरचिटणीस रोहित पिसाळ सर. या भागातलं सामाजिक क्षेत्रातलं एक महत्त्वाचं नाव, विविध प्रकारचे उपक्रम या फाउंडेशनच्या माध्यमातून राबवले जातात आणि अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेच्या या बड्ड्या मारुती सेवा मंडळाच्या व्यासपीठावरती आपला सन्मान करताना विशेष आनंद होत आहे. सन्माननीय पिसाळ साहेब, थँक्यू व्हेरी मच. ज्या विभागात मित्रांनो बड्ड्या मारुती सेवा मंडळ उपस्थित आहे त्याचे असणारे सगळे कार्यकर्ते आपण पाहतो आणि त्या मंडळाच्याच या प्रभागामध्ये एक वैद्यकीय क्षेत्रातलं एक महत्त्वाचं नाव म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे आपण पाहतो की या प्रभागातल्या आरोग्य सेवेशी निगडीत एक महत्त्वपूर्ण योगदान ज्यांच्या माध्यमातून होतं. विशेषतः कोविड काळात त्यांनी खूप मोठं काम केलं या प्रभागासाठी. ते सन्मान्य डॉक्टर सुधीरजी कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय. डॉक्टर सुधीर कांबळे, बड्ड्या मारुती सेवा मंडळ आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026. मान्य डॉक्टर सुधीर कांबळे सर यांचा विशेष सन्मान. कम ऑन डीजे मास्टर. थँक्यू 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 थँक्यू. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. आलोय पुन्हा पण मैदानाच्या दिशेने चढाई करताना जर्सी नंबर 27 विश्वा चढाई करतायत. रनिंग हेड टच ऑफ प्रतिम पाहायला मिळतोय त्यांचा. पॉइंट आहे नक्कीच म्हणताय, ते देखील म्हणतात. घ्या रिव्ह्यू तुमच्याकडे असेल तर. मी तर पॉइंट मारलाय, मी तर लॉबीत गेलोय, हक्काने गेलोय लॉबीमध्ये. हात देखील उंच करून सांगतात. हो येस, इकडनं स्टेट ऑफ प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला महाराष्ट्राचे महापंच
पाहायला मिळत आहेत. ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये रिव्ह्यू घेतला जातोय. जर्सी नंबर 6 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात खेळाडू राहुल साहुल जावला. नक्कीच नेक्स्ट मॅच या ठिकाणी नाही आहे. हा शेवटचा सामना असेल. मॅच क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळतोय. तामिळनाडू क्लब विरुद्ध युपी योद्धा हा सामना आहे. उद्या सर्व बाद फेरीचे सामने आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. उद्याचा दिवस क्रमांक 4 असेल मित्रांनो. त्यानंतर दिवस क्रमांक 5 ला देखील सुरुवात होईल आणि दिवस क्रमांक 5 मध्ये आपल्याला 2 सेमीफायनल आणि एक मेगा फायनल आपल्याला पाहायला भेटेल. पाहूया मित्रांनो, ज्या ह्या 3 दिवस आपण आम्हाला प्रेम दिलं त्याबद्दल बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीनं तुम्हा सर्वांचा विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. असंच प्रेम तुमचं यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आमच्यापर्यंत राहून देत. प्रत्येकाच्या कमेंट्स आम्ही वाचतोय. स्पेशली का तर आमचे प्रेक्षक मायबाप आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत, त्यात काही शंका नाही आहे. जे जे शक्य आहेत, कारण की काल आणि परवाच्या दिवशी आम्ही बरोबर आहे. नक्कीच नक्कीच विजय शिंदे या ठिकाणी सर्वच संघ दमदार आहेत. कोण विजयी होणार हे अजून माहिती नाही आहे. कोण जिंकल माहिती नाही. परंतु उद्याच्या दिवसामध्ये ना प्रेक्षक वर्ग कुठे जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा आणि खेळत राहा. तुम्हा सर्वांची लोकप्रिय कबड्डी स्पर्धा बंड्या मारुती सेवा मंडळाची अखिल भारतीय पुरुष श्रेणी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जनशताब्दी महोत्सवानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तिकडनं फॉलो थ्रूला खेळाडू आलाय. 23 जर्सी नंबर आपल्याला पाहायला मिळतोय धरण. परंतु इकडं पाहूया, पंचाने एक पॉईंट दिलाय. येस, पॉईंट होताच त्या ठिकाणी. आता चढाई पाहूया. ऑफिशियल टाइम आउट घेतलाय टीम तामिळनाडूचे ऑफिशियल कोच आपल्याला पाहायला मिळत आहे. तो कोच एलवरासन. त्यांच्याकडनं थोडीशी माहिती त्या खेळाडूंना पोहोचवली जाईल. येणाऱ्या काही वेळात आपल्याला कसं खेळायचं, कारण की युपी योद्धा या ठिकाणी 6, तामिळनाडू क्लब 14 असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तर टीम युपी योद्धा यांच्याकडनं कोच उपेंद्र मलिक राष्ट्रीय कबड्डी खेळाडू देखील आहेत. त्यांच्याकडनं कानमंत्र आता युपी योद्धाच्या खेळाडूंना दिल्या जातील. उद्याच्या दिवसामध्ये धमाका पाहायला भेटणार मित्रांनो. उद्या काय होणार, कुठला संघ बाहेर जाणार, कुठल्या संघाचा अंतिम दिवस असेल उद्या, हे खूप महत्वाचं असेल. पुन्हा चढाईसाठी येस, नक्कीच व्हिडिओ सुपर क्वालिटी आहे. जॉली लाईव्ह टेलिकास्ट यांची महत्त्वपूर्ण कामगिरी आम्हाला पाहायला मिळते आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यामुळे नक्कीच प्रेक्षक आणि सेल्फ आउट होताना पाहायला मिळत आहेत. लॉबी टच झालेत. 23 धरण इट्स आउट. जालिंदर सानप यांच्यासाठी आलाय मेसेज. अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट जालिंदर सानप. जॉली लाईव्ह टेलिकास्टचे सर्वा. नक्कीच मध्य रेल्वेचा संघ नाही आहे या ठिकाणी खेळताना. एमटी रेड आपल्याला पाहायला भेटेल. जर्सी क्रमांक 16 तामिळनाडूचा खेळाडू पशुपती चढाई करताना आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, काय करणार आहे हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे. निदान रेषा तर त्यांनी ओलांडली आहे, परंतु इथे चुकी केली आहे. साहुल जावला या खेळाडूने जर्सी क्रमांक 6 मध्ये खेळाडू बाद. जर्सी क्रमांक 5 मध्ये आता चढाई करताना पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 8 आहे मित्रांनो, माफ करा. उदय चढाई करतो. रनिंग हँड टच मारण्याचा प्रयत्न, हा देखील सेल्फ आउट. लोनची संधी असेल टीम तामिळनाडू क्लब या संघाकडे युपी योद्धावरती. चांगला टॅकल पाहायला मिळतो. चांगला अप्रतिम टॅकल पाहायला मिळतो. रेडर आउट या ठिकाणी होताना पाहायला भेटेल. 1 पॉइंट ऍड होईल युपी योद्धाच्या खात्यामध्ये. चढाईसाठी जर्सी क्रमांक 5 मध्ये पाहायला मिळतोय युपी योद्धाचा खेळाडू रायझिंग स्टार. युपी योद्धासाठी पुढील सामन्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला भेटेल, त्यात काही शंका नाही आहे.
उद्या सर्व अक्षू 2216. उद्या मॅच जर पाहिलं तर आपल्याला सांगू शकत नाही कोणाच्या मॅच आहेत. मॅच तर आहेत परंतु कोणाची कोणाबरोबर मॅच नाही हे आम्हाला अद्यापही आमच्यापर्यंत ड्रॉ स्पष्ट नाही आहे. फिट आकाश मला त्याची कल्पना नाही आहे. तुम्ही येस तुम्ही तर माहिती असेल तुम्हाला, माहिती नसेल आम्हाला काय माहिती नाही आहे. हा सामना कसा आहे, काय आहे, कोणाच्या बाजूने आहे त्यात आमच्यापर्यंत काही निर्णय नाही आहे. टाइम आउट घेतला आहे तामिळनाडू क्लब या संघाने. त्यांचे प्रशिक्षक आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. एल्वर हसन त्यांच्याकडनं पुन्हा एकदा माहिती दिली जाईल. भांड्या मारुती सेवा मंडळ आयोजित स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जनशताब्दी निमित्त अखिल भारतीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेचं मोठं आयोजन आहे. कारण की भांड्या मारुती सेवा मंडळाला यावेळेस 75 वर्ष पूर्ण होत आहेत. 1950 ते 2026 पर्यंतचा हा प्रवास आपण पाहतो या मंडळाचा. महाराष्ट्रात जर पहिलं कोणी 6 थर लावले असतील दहीहंडीमध्ये ते म्हणजे भांड्या मारुती. आणि भांड्या मारुतीचा इतिहास तर आपण जाणलाच आहे. आमच्या डीलर विभागातील नामवंत मंडळ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. नाही आहेत विजय शिंदे सर, राणा तिवारी सर आपल्या मुख्य व्यासपीठावरती नाही आहेत. त्या ठिकाणी टाकळी सर आहेत व्हॉइस ऑफ चिपळूण म्हणून ज्यांना पाहिलं जातं कबड्डीची तंतोतंत माहिती त्यांच्याकडे उपलब्ध आहे. असे तुम्हा सर्वांचे लाडके टाकळी सर आपल्याला पाहायला मिळतात मुख्य व्यासपीठावरती. विजयजी शिंदे, भवानी राजपूत नाही आहेत या ठिकाणी खेळताना, संपूर्ण स्पर्धेमध्ये नाही. तर पहिला या ठिकाणी मध्यांतर पाहायला मिळतोय. 16-9 असा गुणफलक मित्रांनो पाहायला भेटेल. बबनराव थोरात आपल्याला बोलू इच्छितो. व्यावसायिक स्पर्धा आहे, प्रथम श्रेणी ऑल इंडिया स्पर्धा आहे, त्यामुळे दापोलीचा कुठलाही संघ या ठिकाणी खेळताना पाहायला भेटत नाहीये.
चला तर मित्रांनो येऊया पुन्हा दुसऱ्या मध्यंतराकडे. सेकंड हाफ मध्ये तामिळनाडू 17 UP योद्धा 9 असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद यश गोरे, आपण आमच्या लाईव्हच्या माध्यमातून आपण कमेंट करताय. चालू केलंय या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते बंड्या मारुती सेवा मंडळाची अभूतपूर्व स्पर्धा मुंबईमध्ये. ना भूतो ना भविष्यती अशी स्पर्धा आपल्या मित्रांनो पाहायला मिळते कबड्डीची पंढरी समजल्या जाणाऱ्या श्रमिक जिमखान्यामध्ये. तामिळनाडू विरुद्ध UP योद्धा असा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा मॅचला सुरुवात. इथं पुन्हा चुकी झाली आहे, चुकी होताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी टेक्निकल पॉइंट आपण पाहिला तो म्हणजे UP योद्ध्याच्या खात्यामध्ये ऍड झाला आणि ती या ठिकाणी डू ऑर डायची चढाई तामिळनाडूचा जर्सी क्रमांक 8चा खेळाडू शंकर चढाई करतोय.